यात्रा म्हणजे खरंच इमोशन आहे आणि इतक्या वर्षानंतर तर असं वाटतंय जास्त पेनफुल होतं. आणि जेव्हा मी पहिल्यांदा एम काढलं होतं तेव्हा आता आठवतही नाही, बरीच वर्ष झाली आणि लग्नाच्या आधी काढलेलं होतं. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर वर्षातून बऱ्याच वेळा अनेक गोष्टी घडत असतात आणि वार्षिक गोष्टी काही असतात, म्हणजे वर्षामध्ये एकदाच येतात अशा. त्यापैकी आपले गौरी गणपती, दिवाळी अशा मोठ्या मोठ्या सणांची गिनती जर सोडली तर काय असतं जे आपल्याला खूप जास्त ओढ लावतं ते म्हणजे मी माझं पर्सनली सांगते की बाराशिवची यात्रा. शाळेपासून कॉलेजपर्यंत आणि आता लग्नानंतरसुद्धा बाराशिवची यात्रा येणार म्हटलं तरी पण एक ऊर्जा संचारते. आणि माहिती नाही, आता तर असं झालं आहे की हातामध्ये मोबाईल आहेत, प्रत्येक गोष्ट आपल्याला पार्सलद्वारे घरी मिळतं. प्रत्येक गोष्ट ब्रँडेड गोष्टींपासून लोकल गोष्टींपर्यंत सगळं काही आपण घरी मागवू शकतो. घ्यायला म्हटलं तर असं यात्रेत काय घेऊ शकतो नाही का, पण तरीही एक इमोशन आहे, एक अटॅचमेंट आहे, तर ते होतंच. आणि शाळा कॉलेजमध्ये सुद्धा परभणीत असल्यामुळं आता व्लॉग्समुळे सगळ्यांनाच माहिती आहे. सो परभणीत होते तिथे उरूस एवढा मोठा, तर तो सोडून इकडं बाराशिवच्या यात्रेची ओढ लागायची. माहिती नाही, पण एक आहे, इमोशन आहे हे. आणि ही आहे बाराशिवची यात्रा जी आजपासून सुरू होते. आज आहे पौर्णिमा आणि रात्री 12 वाजता आम्ही निघालो आहे दर्शनासाठी. बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न पडत असतील की ही म्हणजे रात्रीच का जातो, तर पौर्णिमा ज्या क्षणापासून सुरू होते म्हणजे रात्री 12 वाजता तेव्हापासून दर्शनाला खूप गर्दी असते, खूप जास्त गर्दी असते. आणि पौर्णिमेचा जो दिवस उजाडतो तो सुद्धा पूर्ण एवढ्या तुडुंब गर्दीने भरलेला असतो. बाराशिवच्या यात्रेमध्ये पहिल्या दिवशी कोण काय घेईल किंवा नाही घेईल म्हणजे शॉपिंग ॲसेच कोण करत नाही, पण तरी गर्दी भरपूर असते, मान असतो. आता पहिले खूप जास्त एक असं रिच्युअल्स असायचे, पण आत्ता तेवढे नाही आहेत. तरीसुद्धा एक असतं ना की ज्यांचे अटॅचमेंट्स आहेत ते येतातच. मग ते कितीही दूर असू द्या, कितीही गोंधळात असू द्या, कितीही स्वतःच्या रुटीनमध्ये बिझी असू द्या, पण ते येतात. तर हा होता पौर्णिमेचा दिवस आणि जो शॉर्टमध्ये मी दाखवला आहे. मागचे 2 वर्ष मी खूप डीपमध्ये व्लॉगिंग केलं होतं, यावर्षी नाही जमलं. जेवढं झालं आहे तेवढं झालं आहे आणि ते तुमच्यासमोर आहे. पण एक आहे की ही यात्रा म्हणजे खरंच इमोशन आहे आणि इतक्या वर्षानंतर तर असं वाटतंय की प्रॅक्टिकली आपल्याला हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे, जे आपण करतो त्यापेक्षा फक्त जायचं आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि ती खरंच यावर्षी जाणवली आहे की अरे हातामध्ये येतं आहे सगळं, तरी पण आपल्याला का जायचं आहे माहिती नाही, रिझन माहीत नाही, पण जायचं असं येते. आणि हे सगळं कंप्लीट व्हायला सकाळचे 6 वाजले होते. सो त्यानंतर पूर्ण दिवस रिकामा होता आणि बऱ्याच दिवसापासून माझं जे एम होतं त्याला मला अजून थोडंसं डार्क करायचं होतं. सो ते मी केलं आणि ही खरं तर खूप जास्त पेनफुल होतं. आणि जेव्हा मी पहिल्यांदा एम काढलं होतं तेव्हा आता आठवतही नाही, बरीच वर्ष झाली आणि लग्नाच्या आधी काढलेलं होतं ते, त्यामुळं आठवत नाही ते किती पेन झालेलं, पण ह्यावेळी भरपूर पेन झालेलं ते पूर्ण. आणि टॅटूचं होतं आणि पहिल्या वेळेला ते गोंदलेलं होतं, सो कम्पॅरेटिव्हली थोडंसं जास्त पेन झालं होतं. पण ठीक आहे, ते करायचं होतं आणि ते कम्प्लीट झालं. त्यानंतर परत आम्ही यात्रेत गेलो होतो आणि तो पण व्लॉग मी ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये ॲड करेल. सो आजचा हा व्लॉग मी इथे एंड करते. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करू शकता आणि पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल तर सबस्क्राईब करू शकता. Thank you for watching. Bye bye. गेला होता तू? कुठे गेलता? गुंता कसा काय केला?